मुलंही खाऊ शकता कारण हेल्दी आहे आणि आपल्यासाठी पण वेट लॉससाठी खूप छान रेसिपी एकदम. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि हॅप्पी असाल. तर आजच्या दिवसाची नवीन सुरुवात करते. इथे मी अथांगला झोपवून दिलं आहे कारण आज आहे ना सकाळीच माझ्यासोबत 6:30लाच उठून बसला होता. का माहिती का? कारण रोज तर मी काय करते, त्याला झोक्यात टाकून देते आणि छान मस्त झोपून जातो. पण आज तो माझ्यासोबतच उठला, काही समजलंच नाही काय म्हणून. मग आज 11 वाजलेत, आता 11:30 वाजले सॉरी. तर 11:30 वाजले, मी त्याला झोपून दिलं आहे. शांत तो झोपला आहे आणि विरांचं चाललं इकडे टी व्ही बघणं. माझा विरांश आहे ना, विरांशाचं नाव काय? विरांश याचं नाव काय? टेक्नो गेमर. माझा विरांश आहे ना टेक्नो गेमरचा खूप मोठा फॅन आहे आणि खूप बघतो तो टेक्नो गेमरचे गेम किंवा व्हिडिओज. तर चला आता तो तर बघतोय, तोपर्यंत माझं काही काम आहे ते मी करून घेते. आज मला आहे ना बाल्कनी थोडीशी, म्हणजे मी असं कापसून आवरलंच नाही. सकाळी उठले, विरांश अथांग लवकर उठला होता माझ्यासोबत. मी सकाळी काय केलं, तो उठला होता 6:30ला म्हणून मी त्याला पाळण्यात टाकून दिलं. म्हणून हा पाळणा असाच इथे पडलेला. तर म्हटलं चला आता हे पूर्ण आवरून घेऊया, कारण बाकीचं सगळं आवरलं आहे, फक्त बाल्कनी बाकी. म्हटलं की चला आता बाल्कनी पण आवरून घेऊया. आता हा पसारा तर तुम्ही कालच पाहिला, खूप पसारा आहे. आता मला तसं झालं आहे की हा पसारा कधीही उचलली आणि कधी जिथे द्यायचा तिथे देऊन टाकते, कारण खूप जास्त आहे ना. असं त्याला पाहिलं का बाल्कनी आवरूशीच वाटत नाही. तर तसं पण ठेवू शकणार नाही ना आपण. तसं पण आपण काय बाल्कनी एवढी खराब ठेवू शकत नाही ना, म्हणून मग थोडंफार त्याच्या आजूबाजूचं तरी म्हटलं आवरून घेऊया. आता सकाळी तर यांना आज उपवास होता म्हणून मग मी आज आहे ना साबुदाणा टाकला होता भिजत. तर मुलांना पण नाश्त्याला मी सकाळी साबुदाण्याची खिचडीच दिली, मी पण खाल्ली आणि यांनाही तेच दिलं. तर आता त्यांचं तर झालं. त्यांच्यासाठी मी परत पुन्हा आहे ना इथे असं मस्त भगर भिजत टाकली. म्हटलं थोड्या वेळाने जर दुपारी त्यांना भूक लागलीच तर भगरेचे धिरडे वगैरे असं काय बनवून देईल. आणि मुलांना आणि मला तर काय करायला पाहिजे म्हणून अशी मस्त अशी हेल्दी खिचडी बनवते मी. कशी बनवते मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे मुलंही खाऊ शकता कारण हेल्दी आहे आणि आपल्यासाठी पण वेट लॉससाठी खूप छान रेसिपी, एकदम सिम्पल आहे. कधी ट्राय करून बघा. आणि एकदम सिम्पल, म्हणजे ज्या ज्या घरामध्ये वस्तू आहेत ना त्यानेच बनवायचं, एक्स्ट्राचं काहीच टाकायचं नाही. अगदी सिम्पल साधी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. आता इथे मी 1 वाटी तांदूळ घेतला आहे. तुम्ही कुठलाही घेऊ शकता. मी 1008 घेतला आहे, जो आम्ही वापरतो. तुम्ही जो वापरत असाल तो तुम्ही घ्यायचा. 1 वाटी तांदूळ. त्यामध्ये आहे ना डाळी टाकायच्या, जितके आपल्याकडे डाळी अवेलेबल असेल तितक्या टाकायच्या. आता मी इथे मुगाची डाळ टाकते आणि जेव्हा मी किराणा भरते ना तेव्हा मी साफ करून आणि मग डबे भरून ठेवते, म्हणजे वेळेवर असं लगेचच आपल्याला यूज करतात. आता डाळी टाकताना आहे ना जरा क्वांटिटी जास्त टाकायची. समजा आता 1 वाटी जर तांदूळ असेल तर 1च वाटी डाळ टाकायची, असं करायचं. म्हणजे समप्रमाणात घ्यायचं, जेणेकरून खिचडीला टेस्ट छान येते. आणि ही मसूर डाळ आहे जी खूप छान लागते. मी प्रत्येक भाजीमध्ये म्हणजे प्रत्येक कोणतीही डाळ करताना मसूरची डाळ ॲड करते, कारण स्पेशली मला तर याची टेस्ट फार आवडते. आता इथे तुम्हाला दिसू शकतं की सगळं आहे ना डाळ तांदूळ एकदम असं सेपरेट दिसतं आहे, म्हणजे भरपूर क्वांटिटीमध्ये डाळ आणि तांदूळ असं. आता ही डाळ आणि तांदूळ मस्त 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. तर अर्धा तास झाला आहे आणि आता तांदूळ आणि डाळ ही छान आपले दिसले. तू काय बनवते आज जेवायला?
ती मस्त अशी आहे ना खिचडी बनवते. खिचडी जी अथांगला, तुला आणि मला पण आवडते. अशी मस्त अशी खिचडी बनवते. येल्लोवाली. हां, थोडी येल्लोवाली, पण थोडी अलग स्पाइस वगैरे असली. आता माझा एक हेल्प करतो का? मला एक कांदा दे ना प्लीज. आता मस्त असा कांदा टमाटा चिरून घेते एकदम बारीक. माझ्याकडे जास्त काय व्हेजेस नाही आहेत. थँक्यू. चल आता 10 मिनटात मी खिचडी देते. ओके. तर मस्त असा कांदा टमाटा चॉप करते. आता माझ्याकडे जास्त काही व्हेजेस नाही आहेत, म्हणजे खूप काही भाजीपाला नाही आहे. कारण म्हणजे चालू होती की जायचं यायचं असं चालू होतं. माझ्याकडे काहीच भाजीपाला नाही. आता फक्त कांदा टमाटा टाकते आणि बनवते. जर तुम्हाला हवं असेल जास्त व्हेजेसवालं तर तुम्ही भरपूर व्हेजिटेबल्स टाकू शकतात. म्हणजे जसं नाही का बीन्स असतात, फ्लावर, अजून कॅरेट, हे सगळ्या गोष्टी तुम्ही टाकू शकता. माझ्याकडे नाही, फक्त कांदा आणि टमाटा आहे, तर मस्त चॉप करून मी त्यात टाकते. आता यात तेल टाकून थोडंच तेल टाकलं आणि त्यानंतर जिरे, मोहरी आणि हिंग याची मस्तचा तडका देऊन घेतला. लसूण टाकला ठेसून. आता लसूण हा आपल्या शरीरासाठी हायजीनसाठी स्पेशली खूप जास्त चांगला आहे. त्यानंतर पत्ता, कांदा, टोमॅटो हे सगळं टाकून मस्त असं छान परतून घेतलं. हळद टाकून पुन्हा मसाला छान परतून घेतला आणि त्यानंतर जे काही डाळ तांदूळ आपण भिजत टाकले होते तेही टाकून दिले आणि जरा जास्त टाकून मस्त असं शिजवून घेतलं. आता बारीक फ्लेमवर आहे ना मस्त अशा 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या, तर मऊसूत खिचडी शिजते. आणि ही रेसिपी खरंच ट्राय करून बघा, खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. वाव, मस्त झालंय. तेल सुटलंय भारी भारी. भगर पण चांगली शिजली गेली. हे काय बदाम, काजू आणि मस्त अशी मी टेस्ट करते आता. खरंच बाकी थांब, गरम आहे बरं का. थांब बुडू, खूप गरम आहे. थांब तू मी एक्सेप्ट केलं नव्हतं, तेवढं भारी झालं. इकडे नाही विधांश. ओ खरं सांगते. बरं, आता उपवासाचा शिरा तर चांगला केला आहे. पसारा किती घातला किचन? पसारा नाही. शिरा कसा आहे? याला म्हणतात पसारा. काम एक करायचं, जास्त कामं काढून ठेव. काय देऊ? हॅलो फ्रेंड्स, तर आता आहे ना वाजले संध्याकाळचे 7:30 आणि आज यांना उपवास आहे म्हणून माझं लवकरच स्वयंपाक केला. मग जवळजवळ वेकेशनमध्ये आहे ना जरा उशिरा स्वयंपाक होतो आहे. वेकेशनमध्ये जरासा उशिरा स्वयंपाक होतो आहे, नाहीतर आमचं 7-7:30 वाजेपर्यंत जेवणं उरकतात. पण आज यांना उपवास आहे. मागचे 2 मंगळवार आहे ना त्यांचा उपवास सुटला म्हणून त्यांनी काही पकडलाच नाही. पण यावेळेस त्यांनी मला आवर्जून सांगितलं की मला ध्यान करून दे, कारण माझ्या लक्षात राहत नाही सुट्ट्या चालू आहेत म्हणून. असो, तर मी आता स्वयंपाकात जे काय बनवते मी तुमच्यासोबत शेअर करते. इथे मी चपात्या करून घेतल्या आहेत. इतक्यात केल्या म्हणून त्या ओपनच ठेवल्या, बंद करून ठेवायला लागतील, कडक होऊन जातील. इथे मी जरा आहे ना तांदूळक्याची भाजी बनवली आहे, मलाच खाऊची झाली होती म्हणून. इथे राईस आहे, इथं वांगे बटाट्याची भाजी आणि इकडे आहे वरण. मी अजून काही गॅसवरून उतरवलं नाही. आणि आता मला बनवायचा आहे आंब्याचा रस. आता बनवायचा आंब्याचा रस, फक्त तोच बाकी. म्हटलं चला तुमच्यासोबत ते शेअर करू, कारण दुपारनंतर मी डायरेक्ट आत्ताच तुमच्या सोबत
असा रसही तयार आहे, बघू शकता मस्त. आणि अजून एक गोष्ट, हापूस आंब्यांचा रस आहे ना खूप छान होतो, एकदम कलर पण भारी येतो. आणि फक्त इतकंच आहे की गावाकडे जेव्हा आम्ही हापूस आंबा खाल्ला होता ना, तो इतका गोड होता आणि म्हणजे विदाऊट केमिकलनी तो पिकत घातला असेल म्हणून बहुतेक असावा. आणि इकडच्या आंब्यांना ती चव बिलकुल पण नाही आहे. पण असं चला, आता आंब्याचा सीझन आहे आणि आंब्याचा रस नाही खाणार असं कुठे होणार आहे का? गावाकडे असो किंवा इथे असो, मस्त असा आंब्याचा रस आणि थोडं दूध टाकावं लागेल. तर असा काही आजचा मेनू आहे, साधा आणि सिंपल उपवासाचा. त्यात मी काय काय बनवलं हे मी तुम्हाला सांगते. हे आहे वरण, आंब्याचा रस, वरण भात, पोळी, तांदूळक्याची भाजी, वांगे बटाट्याची भाजी आणि लोणचा. असा साधा सिंपल असा आजचा बेत आहे. चला तर मग आता जेवण वगैरे करतो आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आशा करते की तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट.